नमस्कार मंडळी, आपण सध्या रतळगावमध्ये निलेश पोटे यांचा पोल्ट्री फार्म बघण्याकरता आलो आहेत. आपण त्यांना थोडीशी माहिती विचारू. हा पहा त्यांचा शेड आहे, 30 बाय 150चा शेड आहे त्यांचा. आपण त्यांच्याशी थोडी माहिती घेऊ. नमस्कार. नमस्कार. किती बाय कितीचं शेड आहे तुमचं? 30 बाय 150चं आपलं शेड आहे. तर पाहू शकता मित्रांनो, हे 30 बाय 150चं शेड आहे. तर पोटे साहेब, खर्च किती आला याला? आतापर्यंत 12 लाख रुपये गेले आपल्याला. कसे सांगू शकता का? आता आपला डोंगराळ भाग असल्यामुळे आपल्याला शेडसाठी जागा बनवण्यासाठी डेव्हलप केल्यामुळे आपल्याला थोडा 1 लाख रुपये खर्च आलेला आहे. हे पहा मित्रांनो, हे कॉलम, आपण हे भांडे वगैरे, स्टील वगैरे आणण्यात आपला बराचसा खर्च गेलेला आहे. तर पाहू शकता मित्रांनो, शेडसाठी हे कुठल्या कंपनीचे भांडे? फॅमिली कंपनीचे भांडे आहे ते. पाहू शकता, खूप हेवी मटेरियल दिसतंय या कंपनीचं. तुम्ही पण शेडसाठी हे यूज करू शकता. लाइटिंग वगैरे खूप व्यवस्थित बसवलेली आहे. तर पोटे पाटील, हे तुम्ही खाली कशासाठी टाकलेलं आहे? हे आपण काय आहे? ज्यावेळेस पक्षी सोडणार आहोत त्यासाठी त्यांना बसण्यासाठी हे टाकावं लागतं, कारण की खत जे पडतं त्यांचं त्यामुळे ओलली जागा होऊ नये, त्यामुळे आपल्याला हे तूच टाकावं लागतं. तर पोटे साहेब, हे नवीन जर एखाद्या पोल्ट्री फार्मरला जर हे चालू करायचं असलं आणि यासाठी जर हे मटेरियल पाहिजे असलं, भांडे किंवा हे तूस वगैरे, याचं कॉन्टॅक्ट कसं केलं तुम्ही? कुठं भेटते याचं कॉन्टॅक्ट? आपण, आमचे एक मित्र आहेत, त्यांचं शेड आहे, त्यांनी आम्हाला हे भांड्याचं कॉन्टॅक्ट दिलं होतं. ज्यांना कोणाला भांड्याची कॉन्टॅक्ट करायचं असेल त्यांनी आमच्याशी कॉन्टॅक्ट केल्याबद्दल आपण त्यांना सगळी माहिती देऊ. तर पोटे साहेब, जर एखादा नवीन इच्छुक असणारा शेडसाठी जर माहिती घ्यायला आला तर तुम्ही माहिती देताल का त्याला? सर, जो माहिती घेण्यासाठी त्यांना आपण शेडबद्दल पूर्ण माहिती देऊ. हे काय बनवलेलं आहे तुम्ही? काय असं? हे आपण जे फीड येणार आहे, फीड ठेवण्यासाठी हे स्टँड बनवलेलं आहे. अच्छा. हे नवीन भांडे कशासाठी आहे? वेगळे आहेत ना याच्यापेक्षा? हा, हे जे भांडे आहेत ते पिल्लांसाठी लावलेले आहेत, कारण की 15 दिवसासाठी पिल्लांना याच्यात खाद्य व पाणी आपण देणार आहोत. तर पाहू शकता मित्रांनो, हे असे भांडे लहान पिल्लासाठी. हा, हे लहान पिल्लासाठी. हे पाहू शकता, याच्यात असं पाणी भरून याला झाकण लावून ठेवून द्यायचं. असं जसं पिल्लांना पाणी पाहिजे तसं येत राहतं त्याच्यात. हे स्टँड पण आहे यासाठी ठेवण्यासाठी. हे असे राऊंड मध्ये का केलेलं आहे तुम्ही? काय ज्या वेळेस पिल्लं येणार, आपण याला चिकगाड म्हणतात, याच्यामध्ये आपण पिल्लं सोडणार आहोत. हां. आणि मग ते राऊंड मध्ये सोडायचे पिल्लं आपण. असं मोकळ्या याच्यात का नाही सोडत? याच्यातच का सोडतात? हे काय बसवलेलं आहे असं? मग आपण जे पिल्लं सोडणार आहोत त्यांना हे हीट देण्यासाठी आपण बसवलेलं आहे. याने हीट भेटते का? हा, दर बॉक्समध्ये 2-2 लावायचे. तर पाहू शकता मित्रांनो, जे कोणी इच्छुक असेल त्याने निलेश पोटे यांच्याशी कॉन्टॅक्ट करा. कॉन्टॅक्ट नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो. त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा, ते तुम्हाला सर्व काही माहिती देतील. धन्यवाद पोटे साहेब, माहिती दिल्याबद्दल.